नमस्कार, मैं खुशी और आप देख रहे हैं MHT लाइव मुंबई हिंदमाता टाइम्स। आइए नजर डालते हैं इस वक्त की बड़ी खबर पर। मुंबई में बेटी बचाओ बेटी पढ़ाओ पहल के 10 वर्ष पूरे होने पर महिला पुलिस अधिकारियों द्वारा निकाली गई बाइक रैली। बेटी बचाओ बेटी पढ़ाओ अभियान को 10 वर्ष पूरे होने पर लिंग भेदभाव परीक्षण की गतिविधियों को रोकने और लड़कियों की सुरक्षा और उनकी शिक्षा को बढ़ावा देने के लिए मुंबई में सर्कल 12 के तहत महिला पुलिस अधिकारियों ने बीते दिन वनराई पुलिस स्टेशन में बाइक रैली का आयोजन किया, जिसमें मराठी रंगमंच सिनेमा के दिग्गज हस्तियों ने उपस्थिति दर्ज कराई। वहीं बाइक रैली के उद्घाटन वनराई पुलिस स्टेशन में मराठी फिल्म उद्योग के प्रसिद्ध अभिनेता सयाजी शिंदे, अरुण नलवडे, जयंत वाडकर के द्वारा किया गया। जब रैली डिंडोसी पुलिस स्टेशन की सीमा के भीतर काठियावाड़ चौक, खोतकुआवा रोड, मलाटपुर, मुंबई में पहुंची तो स्कूली छात्रों ने सड़क पर नृत्य के माध्यम से बेटी बचाओ बेटी पढ़ाओ का नारा लगाकर लोगों में जागरूकता फैलाई। जब साथ ही समता नगर पुलिस स्टेशन की सीमा के अंतर्गत मुंबई के कांदिवलीपुर ठाकुर गांव पहुंची तो कॉलेज के छात्रों ने रैली में शामिल महिला पुलिस अधिकारियों और महिला पुलिस अधिकारियों को फूल देकर स्वागत किया। बेटी बचाओ बेटी पढ़ाओ का नारा दिया गया। रैली में शामिल महिला हुई पुलिसकर्मियों सहित महिला पुलिस पदाधिकारियों ने बेटी बचाओ बेटी पढ़ाओ, भ्रूण हत्या पाप है, लड़कियां सीखी प्रगति हुई है, भ्रूण जांच कानून अपराध के नारे लगाए। वहीं बाइक रैली का समापन समारोह दहिसर पुलिस स्टेशन की सीमा के भीतर गोकुल आनंद जंक्शन वेस्टर्न एक्सप्रेसवे दहिसर पूर्व मुंबई में हुआ, जिसमें विवेक फनसलकर, पुलिस आयुक्त बृहन मुंबई, देवेंद्र भारती, विशेष पुलिस आयुक्त बृहन मुंबई, सत्यनारायण संयुक्त पुलिस आयुक्त M&M बृहन मुंबई, अभिषेक त्रिमुखे अतिरिक्त पुलिस आयुक्त उत्तर क्षेत्रीय प्रभाग श्रीमती स्मिता पाटिल, पुलिस उपायुक्त सर्कल 12 मुंबई के मार्गदर्शन में 7 परिमंडल 12 मुंबई के साथ साथ मराठी थिएटर और फिल्म अभिनेत्री श्रीमती प्रतिभा शिंपी, अभिनेता समीर चौगुले, प्रसाद खांडेकर, ओंकार राउत, प्रथमेश शिवलकर आदि लोग उपस्थिति दर्ज करा के बेटी बचाओ बेटी पढ़ाओ, समाज में महिलाओं का स्थान, महिला शिक्षा का महत्व आदि विषयों पर अपने विचार व्यक्त कर लोगों को संबोधित किया। वहीं इस बाइक रैली में सभी जोन के सहायक पुलिस आयुक्त, सभी वरिष्ठ पुलिस निरीक्षक एवं 24 महिला पुलिस अधिकारी, निर्भया स्क्वाड महिला पुलिस अधिकारी एवं अन्य पुलिस अधिकारी कर्मचारी उपस्थित थे। संपादक विजय सिंह बोरीवली। स्किट मधून बघितलं तर त्यामुळे ती वस्तुस्थिती आम्ही नेहमीच आमच्या स्किट मधून मांडत असतो। त्यामुळे मी ह्या सगळ्या हसऱ्या आमच्या भगिनींना, पोलीस भगिनींना माझ्यातर्फे आणि आमच्या संपूर्ण टीमतर्फे मनपूर्वक एकदा त्यांचे आभार मानतो। हास्य जत्रेवर तुम्ही खूप प्रेम करता। जेव्हा साहेब कोणी येतं आणि आम्हाला सांगितलं पोलीस बंधू आणि भगिनींपैकी की आम्ही 10 मिनिटं तुमचं स्किट बघतो, आमच्या चेहऱ्यावर खूप आनंद येतो। हे आमच्यासाठी प्रचंड समाधानाची बाब आहे आणि असंच प्रेम करत राहा आणि आम्ही सुद्धा तुमच्या चेहऱ्यावर सातत्याने आनंद आणण्याचा प्रयत्न करू आणि आयुष्यभर आमचं हसवण्याचं काम मात्र करत राहू। धन्यवाद तुम्हा सगळ्यांना, आजच्या दिवसामध्ये खूप खूप शुभेच्छा। संपूर्ण आपल्या पोलीस बांधवांचे मनपूर्वक आभार आम्हाला इथे बोलवल्याबद्दल। अगदी शेवटच्या क्षणाला कळलं तेव्हा धावत आलो आम्ही, परंतु दादाने सांगितलं तसं की गेले 10 वर्ष हा आपला बेटी बचाओ बेटी पढाओ हा उपक्रम चालू आहे आणि आता म्हणजे मी परवाच एक सर्वेक्षण वाचत होतो, त्यानुसार प्रत्येक 1000 पुरुषांमागे स्त्रियांची संख्या आता गेल्या 10 वर्षांची वाढली आहे। 10 वर्षाच्या तुलनेत सो हे जे 10 वर्ष कार्य चाललंय त्याचंच हे फलित आहे आणि आज तुम्ही 10 वर्ष सातत्याने हा प्रोग्राम करताय। तुमचे मनपूर्वक आभार आमच्या सगळ्या कलाकार मंडळींतर्फे। हा उपक्रम यापुढेही असाच चालू ठेवावा अशी मी विनंती करतो आणि संपूर्ण पोलीस बांधवांचे पुन्हा एकदा सगळ्याच गोष्टींसाठी आभार। दादाने सांगितलं की आम्ही आमच्या परीने प्रयत्न करतोच आहे नेहमी हसवण्याचे आणि आमच्या महाराष्ट्राच्या हास्यजत्रेच्या स्किट्सच्या माध्यमातून पण आम्ही तो सतत प्रयत्न चालू असतो। स्त्रियांचं उदात्तीकरण करण्याचा प्रयत्न आमच्याकडनं नेहमीच चालू असतो। सो पुन्हा एकदा मनपूर्वक आभार आणि सरांच्या परमिशनने मी एक गोष्ट इथे सांगू इच्छितो। 28 फेब्रुवारीला आमचा चिकी चिकी बुबू बुम हा सिनेमा संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होतोय, ज्यात आपल्या 2 पोलीस बांधवांनी सुद्धा काम केलंय सचिन पाटील करून। सो तुम्हाला सगळ्यांना मला सांगायला आवडेल की 28 फेब्रुवारीपासून चिकी चिकी बुम बुम हा सिनेमा तुम्ही बघा। धन्यवाद। प्रतिभा शिंपी मॅडम, प्लीज आपण आपलं मनोगत व्यक्त करा। सर्वप्रथम तर इथे तुम्ही आम्हाला बोलावून जो मान सन्मान दिलाय त्यासाठी सर्व पोलीस बांधवांना माझा मानाचा सलाम। आणि तुम्हाला सांगते की माझा 22 फेब्रुवारीला लता मंगेशकर नाट्यगृह इथे मेघस्पर्श हा कार्यक्रम आहे।
रात्री 8:30 वाजता गाण्यांचा कार्यक्रम आहे. तर तुम्ही सगळेजण या आणि त्या गाण्याचा कार्यक्रमाचा आनंद घ्या ही नम्र विनंती. आणि थँक्यू सो मच सर्वांना. माननीय पोलीस उपायुक्त परिमंडळ 12 स्मिता पाटील मॅडम यांना मी विनंती करते, त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. आदरणीय अपर पोलीस आयुक्त उत्तर प्रदेश विभाग श्री मुके सर, त्याचप्रमाणे सर्व कलाकार मंडळींचे मी आभार मानते की अत्यंत तातडीच्या या निमित्तावर सर्वजण आलात. आणि हा जो उपक्रम आहे बेटी बचाओ बेटी पढाओ, त्याचप्रमाणे गर्भलिंग चिकित्सा करू नये, भ्रूण हत्या करू नये, हा मेसेज हा परिमंडळ 12 त्याचप्रमाणे माननीय अपर पोलीस आयुक्त सर यांच्या मार्गदर्शनाने हा घेतलेला आहे. आणि ही जी रॅली आहे ती वनराई पोलीस स्टेशन पासून दहिसर पोलीस स्टेशन अंतर्गत ही व्यवस्थितरित्या पूर्ण झालेली आहे. सर्व आमचे अधिकारी आणि अंमलदार हे पोलीस सेवेसाठी आपल्या कर्तव्यासाठी कायम स्थितप्रज्ञ असतील, कायम काम करत राहतील. आपल्या सर्वांना आमच्या शुभेच्छा आहेत. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. हा कार्यक्रम संपवायला पाहिजे, तरी रँक अनुसार लास्टमध्ये मला बोलायला सांगितलेलं आहे. सर्वांना खूप खूप शुभेच्छा. हा उपक्रम शासनाने राबवलेला आहे आपल्या समाजाचं जे काही विचार बदलण्यासाठी. मला वाटतं 10 वर्षापासून सातत्याने प्रयत्न चालू आहेत. अजूनही याच्यामध्ये भरपूर प्रयत्नांची आवश्यकता आपल्या सर्वांना याच्यामध्ये साथ द्यायला पाहिजे. मला वाटतं हे पुढचे 10 वर्ष लागणार नाहीत. समाज लवकर या बाबतीमध्ये जागृत होईल असं मी आवाहन करतो. आणि सर्व कलाकार एकदम शॉर्ट नोटीसवरती या कार्यक्रमाला उपस्थित राहिले सर्वांचे मी मनापासून आभार मानतो आणि माझे 2 शब्द सांगतो. धन्यवाद. लेडीज अंमलदार महिला अधिकारी अंमलदार पुढे या. पीछे हो जाना पीछे पार्टी अरे विनय सगळ्यांनी तोंड इकडे करा. समोर समोर बघा, बस समोर बघा सगळ्यांनी. मुंबई महानगरपालिकेचे आरोग्य सेविकाही आपल्यासोबत उपस्थित आहेत. त्यांचंही खूप स्वागत. आनंदा मागे जरा. सर्वांनी घोषणा द्यायची आहे. सर्व अधिकारी अंमलदार सर्व उपस्थित लोक घोषणा द्यायची. बेटी पढाओ बेटी पढाओ बेटी बचाओ. मुलगी शिकली मुलगी शिकली. अरे झाडावर नाही अडकलं पाहिजे. खबरों में अब तक के लिए बस इतना ही. फिर होगी आपसे मुलाकात ऐसी ही एक और बड़ी खबर के साथ. तब तक के लिए नमस्कार और देखते रहिए MST लाइव मुंबई हिंद माता टाइम्स. ऐसे ही लेटेस्ट अपडेट्स के लिए हमारे चैनल को सब्सक्राइब करें और तुरंत नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकन प्रेस करना ना भूलें. और अगर आप हमें फेसबुक के माध्यम से देख रहे हैं तो हमारी पेज को फॉलो जरूर करें. धन्यवाद.